काय करणार होतीस बेबी तू त्या 10 लाखाचं? चुकलं ना साहेब, माझं परत नाही होणार साहेब. साहेब तुम्ही तरी सांगा ना, त्या पोरीची काळजी घेतली ना साहेब. मला जाऊ द्या ना, मला माझ्या आईला भेटायचंय. हो मग का केलंस असं? मी कशाला नडेल साहेब तुम्हाला? माझी आई आणि भाऊ येतो तुमच्याकडे. मी परत नाही करणार साहेब, परत नाही होणार साहेब. मला माफ करा साहेब. कधी कधी वाटू शकतं ना की कंटाळा आला या जिंदगीचा. मरो ते आई आणि भाऊ. नाही पैसे घेऊन पळून जाऊ असं वाटलं होतं का तुला? साहेब परत नाही होणार साहेब. साहेब तुम्ही सांगितलेलं सगळं करते ना मी. सांगा ना त्यांना साहेब. साहेब मला जाऊ द्या ना, मला जाऊ द्या ना घरी साहेब. मला जाऊ द्या ना साहेब. मला माझ्या आईला भेटायचं. काय म्हणजे ना मला कळत नाही या मीना बचकेचा नेमका प्रॉब्लेम काय होता. म्हणजे मीना बचके जन्माला आली आणि ती मेली. अचानक या केसमध्ये कुठून आली? हा बरं गेली तर गेली, धड्या देहानीची पण नाही गेली ना. हिचा पाय कुठेतरी, हात कुठेतरी, हे काय सगळं. आणि या मुळात हिचा या सगळ्याची म्हणजे मिरजकरांची काय संबंध आहे? सर ही त्या ड्रग रॅकेट मधली असणार. नाही ड्रग रॅकेट मधली ती आहेच, याच्याबद्दल काही संशयच नाही मला. बघ ती पूर्वी झोलाडे बरोबर, पण नेमकं का मारलं असेल ना तिला? म्हणजे तिचा या किलवरची काही संबंध आहे का? किलवरला काही थ्रेट होता का म्हणून तिला मारलं का? ड्रग केस मध्ये ती इन्व्हॉल्व्ह होती का? की नताशा रावने जो काय माल नेला होता तो कुठेतरी लपवलाय हे सगळं तिला माहित होतं म्हणून हे सगळं झालं का? का मारलं का तिला? सर काही कळतच नाहीये ना सर. माझ्या ना आतापर्यंतच्या सर्व्हिस मध्ये ना सर मी एवढा केस बघितले, पण ही केस ना जाम विचित्र आहे सर. म्हणजे खून, आत्महत्या, मर्डर सगळं बघितलं, पण ह्या केस मध्ये जे मर्डर होत आहेत ना सर जाम विकृत आहेत. जाऊ दे आता ऐक, आपण एक काम करूया. हे जे काय आहे ही इन्फॉर्मेशन त्या मोराला सांगू. तो मोर चोच रंगवत बसलाच असणार आहे. आपल्याला त्याला सांगावंच लागणार आहे, कळलं ना? चालेल सर. येतं जा पुढे जा. हॅलो 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 श्रद्धा मॅडम. हा एक चांगली बातमी द्यायची आहे तुम्हाला. ती मुलगी सावनी मिरजकर नाही आहे बरं का. हा म्हणजे डिटेल इन्फॉर्मेशन मिळाली आहे, ती मुलगी सावनी मिरजकर नाही आहे. हॅलो हॅलो मॅडम ऐकताय ना? हो पण मग सावनी नाही तर कोण आहे? म्हणजे तिचा माझ्याशी काय संबंध? ते सगळं मी तुम्हाला भेटून सांगतो. हा आता फक्त तुम्ही प्रेशर घेऊ नका. मी आता कामात आहे, नंतर फोन करतो तुम्हाला. सोमवारी तो येतो तेव्हा त्याच्याकडे लई पैसे असतात. तुम्हाला काय माहित? त्याचं नाव कसं काय माहित? ठीक आहे असेल. सोमवारी तुमच्याकडे येण्या व्यतिरिक्त इतर वेळेला काय करतो हा हलके? ते काय आपल्याला माहित नाही. पैसे असे उडवतो आपल्यावर. काय काय लोकांना बडबड करायची सवय असते ना, तसा आहे तो. काम टीचभर आणि बडबड गावभर तसलं आहे त्याचं. त्याचं पहिलं नाव काय? गोविंद. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, काय पण घ्या, आम्हाला काय माहित. ठीक आहे. या सोमवारी येणार का तू? सोमवारी आठवडी बाजार भरतो, नक्की येणार तो. ठीक आहे. या सोमवारी मी पण येईन हलग्याला भेटायला. ओ साहेब या की. चिंटू तू पण येतो काय? नको. तू काय घेणार काय? कामाच्या टायमाला हे सगळं घेत नसते मी. माझा ऍड्रेस द्या साहेबांना. साहेब या सोमवारी वाट बघते. असं करू नको. खड्डा पडेल एक दिवस त्या बायकांकडनं असं करून घेऊन. सुनत्या समाजातल्या सगळ्या थरामध्ये काय वावर आहे रे तुझा?
मूळ कामाला लागा चला. मीना बचके तरुण आहे मुलगी. काय ऍड्रेस बिड्रेस काय मिळाला? नाही सर, परमनंट ऍड्रेस नाहीये. बर, कोण आहे कोणी मुलगी? सर सर एकतर्फी प्रेमाचं प्रकरण आहे. कशावरून? सर प्रचंड प्रेमातून किंवा प्रचंड द्वेषातून अशा पद्धतीचा खून केला जातो ना सर. आपल्याकडे केसेस आल्यात की अशा, त्यावरून सांगतो. क्राईम वेब सिरीज खूप बघतो. नाही, त्या इंटरेस्टिंग असतात पण प्रॅक्टिकल काहीच नसतं. एनिवे, या मुलीचा सावनी मिरजकर, तिची आई किंवा ड्रग्ज रॅकेट या सगळ्यांशी काही संबंध? नाही नाही सर, मला असं नाही वाटत. म्हणजे काय ना, विषय असा आहे की ही मुलगी याआधी 2-3 वेळा पकडली गेली आहे. पोलिसांच्या हाती लागली सर, पण छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये. म्हणजे शॉपलिफ्टिंगची एक केस होती, प्लास्टिकच्या दुकानातून ताडपत्री चोरली ना, ताडपत्री चोरली. त्यामुळे हे एवढं मोठं ती करेल असं वाटत नाही सर. ठीक आहे, म्हणजे एवढं मोठं मॅटर काही नाही आहे. नाही काहीच नाही सर. नाही, पण तपास व्हायला पाहिजे. कोणी केलं हे कळायला पाहिजे. कोणीतरी विकृतच असणार. मर्डर करायची, बॉडी कापायची, तंदूरमध्ये जळायची, असल्या गोष्टी लागतात बरं मीडियाला सगळ्याला. हा, पिक्चरवाल्यांना पण बरं असतं. पिक्चर बनतात खूप. हा सर, ठीक आहे. बरं, या आता करा इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवा. सर सर, मिरजकर बाईंच्या कपात त्या मुलीचं बोट नेमकं कसं आलं? योगायोग, निव्वळ योगायोग आहे सर. योगायोग म्हणजे काय? म्हणजे कावळा तोंडात बोट घेऊन आकाशात उडत होता, त्याने तोंड उघडलं, बोट नेमकं आकाशातनं खाली पडलं, ते मिरजकर बाईंच्या कॉफीत, असं. क्या बात आहे सर, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे खतरनाक आहे एकदम. नाही नाही सर, पण तुम्हीच म्हणाला होतात ना की त्या श्रद्धा मिरजकर मॅडम काय पर्समध्येच गुन्हा घेऊन फिरतात. काय सर, एकेकाचं नशीब असतं बघा. काय त्या बाईच्या नशिबी लिहिलंय ना. जसा तुमच्या नशिबी मी आलोय, स्ट्रिक्ट आणि परफेक्शनिस्ट सिनियर. नाही सर, पण म्हणजे तुम्ही आमच्या नशिबात आहात म्हणून आमचं नशीब फळफळलंय सर. गुड गुड. बरं, येतो. इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवा. येस सर. येतो म्हणजे सर कुठे चाललात तुम्ही? सर ऐका सर, तुम्ही कुठेही जाऊ नका. पत्रकार येणार आहेत, त्यांना अपडेट करायचे या संदर्भात. कॉलेजमधून ते मुली पण येणार आहेत सर. काही त्यांना निबंध लिहायचा सर. काय पोलीस स्टेशन मधला एक दिवस. सर तुम्हीच गेलात तर आम्ही त्या मुलांना काय दाखवायचं? अरे आज नको, त्यांना उद्या बोलव. स्पेशली उद्या त्यांच्यासाठी वेळ काढ. ओके ओके, चला. नीट लक्ष ठेवा केसवर. येस सर. काय रे, असा का बसलायस? सुन्न व्हायला झालंय मला. तुला आठवतंय जमदाडीचा फोन आला होता, एक फुगलेली डेड बॉडी सापडली. मग त्या म्हणाले पिअर्स केलेलं आहे, म्हणजे तुमची मुलगी नसेल असे. पण तेव्हा घाबरलो होतो, साऊ नाही म्हणून. जेव्हा ते कन्फर्मेशन आलं तेव्हा आपण रिलॅक्स झालो. तोपर्यंत त्याच्यानंतर अनेक फोन आले, अनेक वेळा आपण जाऊन पण बघितलं, पण साऊ नव्हती. सगळं आपण कसं सहन करतोय? कसं? साऊसाठी आपल्याला दिसायला हवी आहे ना ती. चल, असं बसू नकोस, खाऊन घे काहीतरी. मग तोंडाला चव नसली ना तरी शरीर चालायला हवी आपले. निदान साऊ येईपर्यंत तरी. खायला आणते. ऑमलेट करू का पटकन? नको नको, मला फक्त दूध दे थंड. का रे, ऍसिडिटी होते का? वाटतंय तसं. हा, मांडते. हे काळी पिशवीत काय रे? काय? मला नाही माहिती. तू आणलंस का? नाही ग, मी कुठे बाहेर गेलोय. आत का ठेवली आणि ही फ्रीज मध्ये? काय आहे?
मॅडम एकदा आठवायचा प्रयत्न करा ना प्लीज. सकाळपासून कोण कोण घरी आलं होतं? एखादी व्यक्ती जी भोसले, मी तुम्हाला सांगितलंय त्या उपर मला काहीही आठवत नाही. काय हे सगळं? माझ्या कॉफीच्या कपात कोणाच तरी बोट सापडलं. इथे नंतर घरात पंजा. काय चाललंय काय हे सगळं? उद्या कोणाचं तरी पोट. वहिनी, डोकं सुन्न झालंय माझं. हे सगळं खूप भयानक आहे. तुम्ही काहीतरी करा. करणार मॅडम. भूषण शेरेकर प्रत्येक केस सॉल्व्ह करणार. काळजी करायचं कारण नाही. लवकरच गुन्हेगार तुमच्या समोर असेल. जमदाडे, क्राईम सीनवर आहोत आपण. ग्लव्ज वगैरे काय घालायचे असतात की नाही? सॉरी सर. एक गोष्ट सांगावी लागते. नमस्कार, मी ACP भूषण शेरेकर. नमस्कार, मी अभय मिरजकर, ही श्रद्धा मिरजकर. आज सावनीचे बाबा तुम्ही. या तुम्ही बसा, मी पाणी देतो. नाही नाही, नको नको, नो फॉर्मॅलिटीज. केस महत्वाची, इन्व्हेस्टिगेशन आधी महत्वाचं आहे. तो हाताचा पंजा फॉरेन्सिकला पाठवलाय? हो सर. एव्हिडन्स अनटच्ड आहे का? गरमागरमीत हात लावलाय कुठेतरी? काय? नाही सर. हां, तुझा भरोसा नाही म्हणून विचारलं. श्रद्धा मॅडम, घाबरू नका अजिबात. मी असताना घाबरायचं काहीही कारण नाही. ते कुठे सापडलं दाखवा जरा. सर फ्रीज मध्ये. मी तुला विचारतोय का मी इथे जातीनं हजर आहे ना क्राईम सीनवर, करतोय ना इन्व्हेस्टिगेट. तुम्ही दाखवा. ॲक्च्युली माझ्या मिसेसने त्या पिशवी काढ, इथे पडला तो पंजा. फ्रीजमध्ये होता ना? हा, म्हणजे ॲक्च्युली माझ्या मिसेसला मिळाला ते. मी बाहेर बसलो होतो आणि एक मिनिट, या खालच्या कंपार्टमेंटमध्ये इथे होता. हा, तुम्ही बघून घ्या नीट. याला काय कळतं? सिनियर. हे लोक कोण आहेत? बघा, शेजारचे बाजारचे लोक नको आहेत आपल्याला इथे इन्व्हेस्टिगेशन करतो. नाही, सख्खा भाऊ आहे माझा, अजित. बर. ही त्याची मिसेस, ही त्याची मोठी मुलगी, त्याला एक मुलगा पण आहे. समोर राहतात. जॉईंट फॅमिली आहे तुमची? हां, हो. गुड, चांगलं आहे. अशा प्रेमळ जॉईंट फॅमिलीज आजकाल बघायला मिळत नाही. भोसले, लवकर ये जरा बाहेर. येस सर. फ्रस्ट्रेशन आहे हा माणूस. सर. का रे भोसले, माझ्या इथे काही लिहिलेलं दिसतं का तुला? नाही सर, पण तुम्ही असं का विचारताय? तुला खरंच कळत नाही का? न कळण्याचं नाटक करतोस तू माझ्यासमोर. नाही सर, खरंच कळत नाहीये. इथे काय लिहिलेलं? तूच मला सांगितलं की ही जी मुलगी मेलेली आहे तिचे अवयव कापून कापून मिरजकरांच्या घरात फेकले जात आहेत, बरोबर? तिचा आणि मिरजकर फॅमिलीचा काही एक संबंध नाही असंही तू मला सांगितलं. सर, मग ते शोधायला आपण इथे आलोय ना.
सर हे बघा, आता तेव्हा माझ्याकडे जी काही इन्फॉर्मेशन होती ती मी तुम्हाला दिली. ती मीना बचके खरंच शॉपलिफ्टर होती सर, आणि हीच इन्फॉर्मेशन होती आपल्याकडे. अरे त्याच शॉपलिफ्टर मुलीचा प्रेम प्रकरणातून खून झाला असेल असं तुम्हाला म्हणाला. तिचा जर प्रेम प्रकरणातून खून झालाय, मग त्या पोरीचं कापलेलं बोट श्रद्धा मिरजकरांच्या कपात आणि कापलेला हात त्यांच्या फ्रीजमध्ये काय येईल? खाटीकखाना आहे का मिरजकरांचा? आता असं म्हणू नकोस की ते कापलेलं बोट मीना बचकेचंच आहे, पण कापलेला हात दुसऱ्या कुठल्या तरी बाईचा. सर ते मी कशाला म्हणू, ते फॉरेन्सिक कडे कळेलच ना. कळेल कळेल, फॉरेन्सिक रिपोर्ट मधनं सगळं कळेल, आणि मला हेही कळेल की तू हे सगळं का करतोय. कसलं क्रेडिट खायचं रे तुला? मी क्रेडिट खातो? हो, तुला क्रेडिट खायचं आहे. खोटं बोलू नकोस. तुला काय वाटतं मला कळत नाही? बघ भोसले, माझ्या आजूबाजूला खूप लोक आहेत जे माझ्यावर माझ्या यशावर जळतात, पण माझा तुला एक सल्ला आहे, दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा स्वतःच्या बळावर कसं मोठं होता येईल ते बघ. हाती चले बाजार, कुत्ते भोंगे हजार. आत्ता या क्षणापासून ही केस भूषण शेरेकरची. आतापर्यंत तिच्याकडे हवा टाईट झाली असणार किलो, बाटलीचं भूज पक्का बसलं असणार. पोरीचं टेन्शन घेऊ नका, पोरगी माझ्या ताब्यात आहे, मी बघतो तिच्याकडे. फक्त आता एकच आयटम, झेलेचं डोकं काम करत नाहीये. झेलेला रिटायर करायची वेळ आली किलो. आणि लक्षात घ्या, ती जी मुलगी आहे तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, फक्त तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न नाही करण्यात आला. म्हणजे या मुलीचे अवयव तुकडे तुकडे करून आपल्याला विखुरलेले दिसले ना, तिचं तोंड बंद केलं गेलंय. म्हणजे अभय मिरजकरांच्या बॅगेत एक चिठ्ठी सापडली होती, ज्या चिठ्ठीवर लिहिलं होतं 10 लाख रुपये द्या, सावनीला घेऊन जा. बरोबर, ती चिठ्ठी ज्या मुलीने टाकली होती ना, त्या मुलीचे अवयव येते. तिला संपवलंय या लोकांनी. म्हणजे स्वतःच्याच माणसांना मारतायत ते? अहो मॅडम, हे कोणाचेही सख्खे नसतात. वेळ आलीच ना तर हे स्वतःच्या आई बापाला पण मारतील. बांगडूचं उदाहरण घ्या, काय केलं? ताईला मारलं आणि गेला ना पळून. तरी मुलगी कोण आहे? मीना बचके. काय ह्या मुलीचं या लोकांशी काहीतरी कनेक्शन आहे असं मला वाटतंय, किंवा मग हिचा काय नेमका अजेंडा होता हे आपल्याला कळलं पाहिजे. हिला पाहिलंय मी, म्हणजे मी भेटली आहे हिला. मॅडम काय बोलताय तुम्ही? तुम्ही हिला भेटलात? हो हो हो. आणि कुठे भेटला? एवढं मी आठवत आहे. पत्रकार मॅडम बाजारात भेटला, सावनीच्या कॉलेजमध्ये, तुमच्या शाळेमध्ये, सोसायटीमध्ये कुठे दिसली होती? घरी आली होती ही मुलगी तुमच्या घरी आली होती? हो. कधी? त्या दिवशी. कोण आहात तुम्ही? इथे आत कसे आलात? काय हवंय तुम्हाला? काही काम आहे का? एक अगं महालक्ष्मी काय आहे? ताई ताई ती सेलगर्ल आहे, सेलगर्ल. सेल्सगर्ल बनून ही मुलगी तुमच्या घरी आली होती? आणि हो, हीच होती. आणि तुम्ही हिला घरात घेतलं? हो, मी नव्हते घरात, महालक्ष्मी होती, तिने घेतलं घरात. आणि ती काय बोलली? नाही हो, आता एवढं नाही आठवत. मी आठवून सांगते तुम्हाला. पण लहान होती हो, साऊ एवढी असेल. खून काय काय चाललंय काय हे सगळं? हे सगळं काय हे आतापर्यंत मला कळत नव्हतं मॅडम, पण आता काही गोष्टी कळायला लागल्या.